सन्मती बँकेला 4,86,00,000चा नफा। चेअरमन सुनील पाटील। 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात। सन्मती सहकारी बँकेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे। कर्जाच्या वसुलीसाठी कठोर निर्णय घेतले गेले। FIR पासून झालेल्या कारवाईसारखे निर्णय घेतले गेले। म्हणूनच आज बँक सक्षमपणे उभी आहे। बँकेला 4,86,00,000 रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचे चेअरमन सुनील पाटील यांनी सांगितलं। सन्मती सहकारी बँकेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा लायन्स ब्लड बँक दातेमळा येथे पार पडली। यावेळी चेअरमन पाटील बोलत होते। प्रारंभी स्वागत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी केलं। या बँकेच्या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुजित मिंचेकर, ज्येष्ठ नेते सुधाकरराव मनेरे, शामराव नकाते, ताराणी पक्षाचे प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, प्रकाश मोरे, बँकेचे व्हाईस चेअरमन महादेव कांबळे आदींसह संचालक मान्यवर उपस्थित होते। विषय वाचन बँकेचे मॅनेजर अशोक पाटील यांनी केलं। या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली। चेअरमन सुनील पाटील पुढे म्हणाले, 2021 पासून आपली सन्मती बँक नफ्यात आहे। मध्यंतरी काही लोकांनी बँकेबाबत अपप्रचार केला, खोट्या अफवा पसरवल्या, त्याचा मी खेद व्यक्त करतो असं ते म्हणाले। आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, सध्या कठीण परिस्थितीतून बँकेची वाटचाल सुरू आहे। बँक म्हणजे काचेचं भांडं आहे, ते वाचवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हवे आहे। बँकेचे पैसे वेळोवेळी भरा, बँकेला NPA मधून बाहेर काढा, ही माझी कळकळीची विनंती आहे। माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी बँक सांभाळण्यासाठी संचालकांबरोबर सभासदांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे। पुढील काळात बँकेची भरभराटी हो, या शुभेच्छा त्यांनी दिल्या। शेवटी आभार व्हाईस चेअरमन महादेव कांबळे यांनी मानलं। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।